वहिनी वहिनी हं? काय झालंय काय? आम्ही दोघे इतक्या उत्साहाने साखरपुड्याची तयारी करतो आणि तुम्हाला काय झालंय? आय एम सॉरी, ते मला टेन्शन आलंय. टेन्शन आलंय तुम्हाला? दुर्गा जहागीरदारांना टेन्शन आलंय? नाही नाही नाही. त्या उद्धट आणि अतिशहाण्या लीलामुळे मला टेन्शन आलंय. तिने काय गोंधळ घातला तर? वहिनी कसं शक्य आहे? आता तुम्हीच सांगा. एजंटने तिला शिक्षा दिली ना जमिनीवर पाय न ठेवण्याची. मग कसा गोंधळ घालेल ती? आणि तुम्ही टेन्शन नका घेऊ. एजंटने साखरपुडा ठरवला ना मग तो होणारच. आय होप सो. तू म्हणतेस तसंच व्हावं. होईल होईल. आय एम सो सॉरी. तयारी करायची ना. चला तयारीला लागूयात. माझ्या भावासाठी महत्वाचा दिवस आहे. चला चला वहिनी थांबा. तुम्ही आधी हसा. दीर्घ श्वास घ्या. हसा हसा हसा. तुमच्या भावाचा साखरपुडा आहे. हो गो. चल चल ही छान वाटतीये ना? ही तू नेस. चल ही द्या मला. हे काय? नाही तुम्ही शेफ असाल तुमच्या रेस्टॉरंट मध्ये, पण आता घरी तर हाताने कालवू शकता ना? मला हाताने कालवलेलाच वरण भात आवडतो. जर हाताने कालवला नाहीत ना तर मी खाणारच नाही. हे काय आता सगळं मीच करू का? एकतर मी आजारी आहे, मला एवढं लागलंय. माझे बाबा असते ना तर छान मला भरवलं असतं, मग मला बरं वाटलं असतं आणि मला छान झोप पण लागली असती. पण इथं कोणी काळजी घ्यायलाच नाही माझी. आता कसं होणार आहे सगळं? तुझा हात दुखतोय ना? मग हो म्हणजे दुखतोय, पण ते मला खाताना दुखतोय, भरवताना दुखत नाहीये. हे जे मला माहितीये तुमचं पण जेवण झालं नसेल. प्लीज एजे प्लीज. गुड. थँक यू.
एजे, आता काय? माझी शिक्षा कॅन्सल करा ना. एजे प्लीज, मी ना आराम करेन, अजिबात कुठे जाणार नाही, पण प्लीज तुम्ही शिक्षा कॅन्सल करा. काही झालं तरी तुला पनिशमेंट कम्प्लीट करावी लागेल. पण तुला बरं नाहीये, औषधं घ्यायची आणि आराम करायचा. ओके? मी आता अशीच खोलीत बसून राहिले तर यश आणि श्वेताचा साखरपुडा कसा काय कॅन्सल होईल? नाही, मला काहीतरी मार्ग काढायलाच हवा. नो वे, अजिबात नाही. तुझ्या खुराफती डोक्यात जे काही चाललंय ना ते आता बंद करायचं. आता औषधं घ्यायची आणि शांतपणे झोपायचं आणि रेस्ट करायचं. ओके? आणि माझी दिलेली शिक्षा मोडायची नाही दिला, कळलं? दॅट्स इट. ठीक आहे, नाही मोडणार मी तुमची शिक्षा. आता तुम्ही नाही का माझ्याशी लग्न झाले, शिक्षा इतके महिने भोगताच आज. आता निदान हात तरी धुवू कमी. बरं ठीक आहे, नाही धुत, इथे अशी झोपते, सगळं ते खरकट लागू दे मला.